ही आपली मास्टर बेडरूम आहे. पडदे आलेले आहेत. पडद्याचं इन्स्टॉलेशन चालू आहे. तर ह्या बाजूला तुम्ही बघू शकता, इथं आपण थोडंसं स्मोकी ग्रे कलर केलेलं आहे आणि इथं आपलं हेडबोर्ड पण आपण ग्रे कलरमध्ये घेतलेला आहे. आपले मॅट्रेस आलेली आहे. क्वीन किंग साईज बेड आहे आपला. त्यानंतर क्लायंटची रिक्वायरमेंट होते की दादा ड्रेसिंगचा आरसा जो आहे तो आपल्याला फुल पाहिला आहे. तर म्हणलं ठीक आहे. मग त्या हिशोबाने ड्रेसिंगचा फुल आरसा घेतलेला आहे. लिंटन लेवलला आपण घेतलेला आहे, म्हणजे एक 7 फीटचा पूर्ण आरसा आहे. परत त्याच्यामध्ये सगळे नंबर ऑफ कंपार्टमेंट दिलेत. तुमच्या सोयीनुसार तुम्ही त्याला अरेंज वगैरे करू शकताय. ह्या बाजूला बघा, हे किती छान झालं बघा, पूर्ण प्रॉपर कर्व केलंय. हा पूर्ण वर्क स्टेशन आहे. हँडललेस आहेत सगळे. खाली ड्रॉ प्रॉपर सगळ्यांना एज बेंडिंग वगैरे सगळे लावलेले आहेत. एज बँड्स ज्याला आपण म्हणतो. त्यानंतर इथं खाली पॉकेट आहे. पॉकेटमध्ये इथं लाईट दिलेली आहे. सगळे हे कॅबिनेट्स दिलेले आहेत. तिथे जे काही सरांची जे काही फाईल्स वगैरे आहेत, स्टेशनरी आयटम्स वगैरे त्या आरामात इथं ठेवू शकताय. बेडलाही प्रॉपर सगळीकडे बघा कर्व दिलेला आहे. खालच्या बाजूलाही प्रॉपर कर्व दिलेला आहे. कॅमेरा तुम्ही आता ह्या बाजूला या, तो वॉर्डरोब दाखवूया. इथे आपला स्लायडिंग वॉर्डरोब आहे. हा वॉर्डरोब पूर्ण आपला 7x7चा वॉर्डरोब आहे आणि वरचं 2 फुटाचं आपलं हाईटमध्ये आपलं लॉफ्ट आहे. आतल्या बाजूला आपण नंबर ऑफ कंपार्टमेंट्स दिलेले आहेत. हे सगळे कस्टमायझेशन आहेत. ह्या बाजूला आपला एक हँगर सेक्शन दिलेला आहे आणि हे पण सगळे आपले शेल्फ रिमूव्हबल आहेत. जसं पाहिजे तसं तुम्ही तुमच्या हिशोबाने त्याला कस्टमाइज करू शकता. ह्या बाजूलाही तसंच दिलंय. दोन्ही बाजूला सेम आहे. हे क्लायंटच्या रिक्वायरमेंट हिशोबाने केलेलं आहे. त्यानंतर बाजूला इथे एक साईड टेबल आहे. साईड टेबल हा आपला इथे आणि याच्यामध्ये इथं आपण साईड टेबलला इथे 2 ड्रॉवर दिलेत. टेबल लॅम्प वगैरे तुम्ही काही त्याच्यावरती ठेवू शकताय. तर असं छोट्या रूममध्ये इथं प्रॉपरली हे सगळं व्यवस्थित आपण हे बसून दिलेलं आहे. तर ह्याचा जो फायनल शूट आहे आता आपण, आणि प्लस क्लायंटचं जे आहे ह्याचा जो फायनल शूट आहे आता आपण, क्लायंटची उद्या पूजा झाल्यानंतर मग आता 1-2 दिवसाचा गॅप देऊ आणि त्याच्यानंतर मग आपण एक फायनल शूट करूया आणि तो व्हिडिओ पण लवकरात लवकर आपल्या यूट्यूबला अपलोड होऊन जाईल. तर तुमच्या सगळ्यांचं जे प्रेम आहे आमच्याबरोबर, आमच्या चॅनलबरोबर, हे असं असू द्या.